या स्वयंपाकघरात जायचंय आपण. पण काय स्वयंपाकघरामध्ये? तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडले. कुठल्या प्रश्नाचं उत्तर? तुम्ही म्हणत होतात ना नरहर पंत कोण आहे आणि त्याचा या वाड्याशी काय संबंध आहे. त्याचं उत्तर सापडलं. पण तुम्ही एवढं ठामपणे कसं काय सांगताय? त्याचंच कारण तुम्हाला दाखवायचंय. या हे बघा, या या हे बघा, या गंगाळ्यावरती इथं पंत लिहिलेलंय. हा कुठे? मला सांगा, नरहर पंत असंच असणार ना याचा? कुठे लिहिलंय? अहो हे काय, घ्या बघा ना. कुठे आहे की? कुठे लिहिलंय? दाखवा मला कुठे. अहो असं काय करताय, मी बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. मला सांगा, तुमचे आजोबा पणजोबा कुणी नावाच्या पुढे पंत असं लिहित होते का? मला असं वाटतंय की नरहर पंत असंच असणार. तुम्ही जरा थांबता का? याच्यावरती जर का नरहर पंत असं लिहिलेलं असेल तर तो नरहर पंत येऊन त्याने स्वतःच पुसलं का ते? अहो नाही तसं नाही, पण काय चाललंय काय तुमचं? तुम्ही आतापर्यंत माझी खूप मदत केली आणि त्याच्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीन. पण माझं मन राखण्यासाठी हे असलं काही करत जाऊ नका हो. मन राखण्यासाठी? तुम्हाला नाही माहितीये मी कशातनं जातोय ते. त्या नरहर पंताला मी का शोधतोय हे पण तुम्हाला माहिती नाहीये. नरहर पंतापर्यंत पोहोचायचं ना, मी पोचीन त्याच्यापर्यंत. फक्त मी एक रिक्वेस्ट करतो, अशी चेष्टा पुन्हा करू नका. अहो महाजन, मी खरंच सांगते तुम्हाला. नाही, नका करू. मला तुमची मदत नकोय. मला त्याच्यापर्यंत पोचायचंच आहे. त्याच्यापर्यंत मी पोचेन आणि त्या नरहर पंताला मी स्वतः समोर जाऊन विचारेन की तुझा आणि माझा काय संबंध आहे. माझ्या मुलीकडनं, शरूकडनं तुला काय हवंय? हे काय आहे? कुठे सापडलं? आजोबांच्या रूम मध्ये. काही मिळतंय का बघायला गेले होते तेव्हा मिळालं. भिकबाळी म्हणतात त्याला. भिकबाळी आजोबांचीच असेल. नरहर पंत कोण आहे? गावातला असेल कोणीतरी. त्याचं नाव ऐकलं नाही कधी. नानांचे आणि त्यांचे काहीतरी जमिनीचे व्यवहार होते एवढंच मी ऐकलंय. नको सांगूस तू. तुझ्या पास्ट विषय शोधताना कळेलच. माझ्या पास्ट विषयीची भूक तुझी काही जात नाही ना. या वाड्यात आल्यापासून इतकं काय काय घडलं तरी सुद्धा तुला माझा पास्ट उकरून 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 काढायचाच आहे. नाही संपली. तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवल्या नसत्यास तर भूक वाढली नसती. मुंबईमध्ये होतो आपण तेच चांगलं होतं. कोणाची नजर लागली काय माहिती. फारच बदललास तू. नजर लागल्यावर भाषा बोलू लागलास. म्हणूनच म्हणतो या वाड्यातनं आपल्याला निघायला पाहिजे लवकरात लवकर. मला त्रास झालेला चालेल तुला? अजिबात चालणार नाही. फार कॉफी पिऊ नकोस. डोकं दुखेल तुझं. ठीक आहे. तुझ्या टेबलवर तुझ्या गोळ्या ठेवल्यात त्या घे. समजा तुझ्या नवऱ्यानं माझ्या मुलानं तुमच्या लग्नात केलं होतं. या समजावर तुझा अधिकार आहे.
ऐक ऐक रे, हे लय टिवटिव नको करू तू, समजलं ना? हा, काय तुझं काय केलं तू? हा मांडव ना, आणि अरे हा केटरिंग मांडव सगळे पैसे देणार शशिकांत घोलप. ए आवाज सोडू नको हा. पैसे आले ना तुझ्या तोंडावर मारतो येऊन. कळलं ना? चाल फोन ठेव. आपल्याला पैसे मागतो. अरे अंधार काय घरात? ए म्हातारे कुठे? लाईट गेली काय? अरे म्हातारे अशी का बसली अंधारात? तुला काय त्या नानाचं सुचक लागलं काय? सुतक धरायला ते काय रक्ताचे होते काय? मग कशाला अंधार केला? अंधार कशाला? म्हणजे मला पैसे सापडू नये म्हणून अंधार केला. त्याचं ओळखलं. चल पैसे दे. राक्षसा तुझं पोट कसं भरत नाही र? तुझ्या सुनेनं माझी भूक मारली. अरे मी एवढा खर्च केला, पोस्टर लावले, रिक्षा फिरवली, लोकांना जेव घातलं, गिफ्ट दिलेत, सगळं केलं. लग्नाचा थाट केला मी, पण त्या विभानं घाट घातला महाजनशी. मग आता खर्च काय मी द्यायचं का? काट पैसे काट. चल. तू तर काय बोलूच नकोस. तुला चांगलं ठाव आहे हे समजा तुझ्यामुळं झालंय ते. माझ्यामुळं काय? माझ्यामुळं तेच आपलंच. तुझ्यामुळं तुझी सून पळून गेली म्हणून खर्च पण तूच द्यायला पाहिजे. कुठून कुठून देऊ? कवडी नाही घरात. जे होतं नव्हतं तेवढं घातलंय दारूत तुझ्या. ए दारूला बोलायचं ना, दारूला नाही बोलायचं. ती दारू ना तुझ्या विभापेक्षा लई बरी. ती मला फसवीत नाही, तिचं काम करते ती दारू. समजलं ना? कुठे पैसे? सांगितलं ना नाहीत पैसे. पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, समजलं ना? अरे सांगितलं ना, खरंच नाहीत घरात पैसे. वाटत तर शोध तुझं तू. शोधू? नाही मग एक काम करतो, दागिने शोधतो. घोलप संस्थांचे दागिने दे, मग मी सगळ्यांना पैसे वाटून टाकतो. दागिने आहे घर, दागिने.
नानांनी कधीच बिगबाळी वापरली नव्हती. मग ही बिगबाळी कोणाची आहे आणि ती चंद्रविलास मध्ये कधी आली? आपल्या सर्वला नरहरपंतापासून वाचव अनंत. तुम्हाला चंद्रविलास बद्दल कधीपासून माहिती आहे? लग्न करून भूलगावात आल्यापासून ऐकलंय मी चंद्रविलास बद्दल. नरहरपंत कोण आहे? कोण आहे हा माणूस? तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल? नरहरपंत नाही हो, मी तर पहिल्यांदाच ऐकते नाव. तुम्ही या गावातल्याच म्हणजे भूलगावातल्या, तुम्हाला चंद्रविलास वाड्याबद्दल माहिती आहे, तशी तुम्हाला नानांबद्दल सुद्धा माहिती आहे. तुम्हाला नरहरपंतांबद्दल माहिती आहे का हो? नरहरपंत हा, मला नाही ठाव. नरहरपंत कोण आहे? कुठे राहतो माणूस? कुठे असतो हा? त्याचा आमच्याशी आणि या वाड्याशी काय संबंध आहे? मला सांगा, तुमचे आजोबा पणजोबा कुणी नावाच्या पुढे पंत असं लिहित होते का? मला असं वाटतंय की नरहरपंत असंच असणार. याच्यावरती जर का नरहरपंत असं लिहिलेलं असेल तर तो नरहरपंत येऊन त्याने स्वतःच पुसलं का ते? महाजन, तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करताय? काय नाही. तारा पण झोपलीये, मग हा आवाज कुठून येतोय?
आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही?